निवडणुकीतून माघार घे नाहीतर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी एका उमेदवाराला दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील फुरसुंगी येथे घडली आहे। या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय। फुरसुंगी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराला धमकावण्याचा हा प्रकार उजेडात आला। यशवंत अरुण बनसोडे असं धमकी दिलेल्या आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचं नाव। त्यांना फुरसुंगी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती। 1 डिसेंबरला यशवंत बनसोडे हे कामानिमित्त सासवड रोड रेल्वे स्टेशनवरून दुचाकीवरून भोसले विलेजकडे जात होते। त्याचवेळी 2 तरुणांनी त्यांची दुचाकी अडवली। यातील एका तरुणानं बनसोडे यांना निवडणुकीतून माघार घे नाहीतर तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी दिली। त्याचवेळी आरोपीकडे असणारी हत्यार बनसोडेंच्या नजरेस पडले। दुसरा तरुण काही अंतरावरती रेल्वे पटरीजवळ थांबलेला होता। त्याच्याकडेही शस्त्र असल्याचा संशय बनसोडे यांनी व्यक्त केलाय। दरम्यान धमकावणाऱ्या दोन्ही आरोपींचे वय अंदाजे 18 ते 19 वर्ष असल्याचा अंदाज आहे। तरी दोघांनीही चेहऱ्यावरती मास्क बांधले होते। घटनेची माहिती मिळताच फुरसुंगी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली। फिर्यादी बनसोडेंच्या तक्रारीवरून दोन्ही अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे करतायत।